मोठी बातमी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन झालंय। बाबा आढाव यांनी 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे। दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं असल्याचं कळतं। बाबा आढाव हे काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांचं आज निधन झालेलं आहे। तर आपण पाहतोय बाबा आढाव यांचं निधन झालं। 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते, त्यांचं निधन झालेलं आहे। काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून घेऊयात। अजिंक्य, आपण पाहतोय बाबा आढाव यांचं निधन झालंय, काय अपडेट? अगदी बरोबर आहे। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचं 8:30च्या दरम्यान निधन झाल्याचं अधिकृत समजतंय। खरं तर गेल्या काही दिवसापासून बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होते। मात्र वयाची 95वी ओलांडल्यानंतर त्यांची प्रकृती साथ देत नव्हती। खरं तर गेल्या 2-3 दिवसापासून ते अतिदक्षता विभागात उपचार घेत होते। मात्र त्यांचं 8:30च्या दरम्यान निधन झालेलं आहे। खरं तर डॉक्टर बाबा आढाव हे श्रमिकांच्या चळवळीचा आधारस्तंभ मानले जायचे। ते एक ज्येष्ठ समाजसेवक होते। सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते असं बाबा आढाव यांना समजलं जायचं। खरं तर त्यांनी आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते असंघटित आणि वंचित कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षा चालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी पूर्ण जीवन आपलं व्यतीत केलेलं आहे। खरं तर जातीय भेदाविरोधात लढण्यासाठी त्यांनी एक गाव एक पाणी पुरवठा या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व देखील केले होते। मोठे समाजसेवक आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी त्यांनी अनेक कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं देखील केली होती। वयाची 95वी ओलांडल्यानंतर देखील ते असंघटित कामगारांसाठी आंदोलनं करत होते, लढत होते। खरं तर मोठी दुःखद घटना म्हणावी लागेल। मोठे समाजसेवक बाबा आढाव होते, मात्र वय जास्त झाल्यामुळे प्रकृती साथ देत नव्हती आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात पुण्यात उपचार सुरू होते। 8:30च्या दरम्यान मृत्यू झाला असल्याचं समजतंय। धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। तर 96व्या वर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी अखेरचा श्वास घेतला। एकंदरीत आपण पाहतोय काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते। 13 दिवस उलटलेले होते आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे।